नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, हल्ली मुलांना ना पॅकेट फूड खाण्यात भयंकर मज्जा येते. पण तुला माहितीये का, एवढंसं फूड असतं आणि एवढी मोठी त्यात फक्त हवा भरलेली असते. हो माहितीये, प्रत्येक मुलाला त्या फूडचं आकर्षण असतं. पण तोच पदार्थ म्हणजे तसेच पॅकेट फूड मध्ये मिळणारे पदार्थ जर घरी केले तर किती मस्त. म्हणजे आपल्यालाही एक समाधान की मुलं चांगलं चुंगलं खातात. आणि मला माहितीये तू असाच एक पदार्थ आज इथे दाखवणार आहेस, पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात. पॅकेट फूडलाही मागे पाडतील इतके क्रंची पेरी पेरी बाईट्स होती, एकदम भारी. चला तर मग करूयात घरच्या घरी. अमृता, येता जाता मुलांना ना तोंडात टाकायला काहीतरी हवं असतं, हो की नाही? आणि कुरकुरे झालं, चिप्स झालं, यांचं त्यांना प्रचंड आकर्षण असतं. पण त्याच्याच जोडीचे आणि त्याच्या सारखेच लागणारा असा छानसा पदार्थ घरी केला तर, हो की नाही? त्यासाठी आपण काय केलेलं आहे, मी इथे 1.5 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. ठीक आहे. आणि हा रवा काय करायचा आहे, आपल्याला अजून तो बारीक मिक्सरला दळून घ्यायचा आहे. रव्यातही ना अमृता 2-3 प्रकार असतात. एक जाड येतो, एक बारीक येतो. ह्याला आम्ही 0 नंबर रवा म्हणतो. मग हा 0 नंबर रवा जो आहे त्याला अजून आपण थोडंसं बारीक दळून घेणार आहोत. आणखी 0 करणार आहोत. हो. रवा जो आहे तो आपण बारीक दळून घेतलेला आहे, तो आपण काढून घेऊया. बघ अमृता, मस्त पावडर झाली ना. आता ह्यात आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरा पावडर, जिऱ्याची पावडर, जिरं भाजून त्याची पावडर केलेली आहे, 2 चमचे तेल. गार तेलाचंच मोहन आपण इथे घालणार आहोत. अच्छा, आपण तेल कशासाठी घालतो म्हणजे? आणि खुसखुशीतपणा यावा म्हणून. अच्छा. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता काय करणार आहोत आपण, जसं पाणी लागेल तसं टाकून ना ह्याचा एक असा थोडासा घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत. म्हणजे पाणी टाकते. हो. जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आपल्याला ह्याची एक पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. अच्छा, म्हणजे हे लाटायचं आहे आपल्याला. हो. तर त्या हिशोबाने आपल्याला हा पोळा भिजवायचा आहे. पोळी लाटता येईल. हो, इतपत मळून आलंय छान पीठ. म्हणजे आपण चपातीचं पीठ जसं मळतो तसंच झालंय ते. हो. आता काय करूया, बघ छान असा याचा डो तयार झालाय. आता काय करायचं, एक 15 मिनिटं याला रेस्ट द्यायची. 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपला रवा जो आहे तो व्यवस्थित मुरलेला आहे. आता काय करायचं, ह्याची एक पोळी लाटून घ्यायची. म्हणजे रवा अगदी छान मुरलाय. म्हणजे हो. आणि भिजला ना अमृता नीट, की त्याची पोळी पण ना छान व्यवस्थित लाटल्या जाते. बघ ना, अगदी इझिली लाटलं जाते. हो. फार जाड नको, अशी पातळ अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित छान इझिली लाटलं गेलं. इझिली लाटलं गेलं. पाण्यासाठी आपण करतोय तितकं पातळ होतंय. जितकं तुम्हाला पातळ करता येईल ना तेवढं पातळ करून घ्यायचं. आता बघ, एवढूसा गोळा घेतला होता, त्याची पोळी छान मोठी व्यवस्थित झालेली आहे. बाहेर जे पॅकेट फूड मिळतात ना मनीषा, त्याच्यात 100% म्हणजे मैदाच वापरलेला असतो. पण हा मैद्याला अगदी तू हेल्दी ऑप्शन दिलेला आहेस की रवा आपण इथे वापरलाय. आणि रवा कसा आहे अमृता, इझिली घरात अवेलेबल असतो. आणि मग मुलांनी जरा मुठभर जास्त जरी खाल्ले ना तरी सुद्धा आपल्याला काही वाटत नाही. त्याची पोळी लाटून झालेली आहे. अशी इतपत पातळ पोळी लाटल्या गेली पाहिजे. आता काय करायचं, तुमच्याकडे जर का कटर असतील ना तर कटरनी ह्याला शेप द्यायचे. ठीक आहे. आणि कटर नसेल तर सरळ आपल्या चाकूनी असे त्याचे काप केले ना तरी सुद्धा चालतील. आता हे तुझ्याकडे कटर आहे म्हणून तू याने करतेस. आणि असे थोडे अट्रॅक्टिव्ह शेप असले तर अजून मुलांना ते खावे वाटतात. त्यांना मज्जा येते. असं काहीतरी वेगळं दिलं ना, नेहमीपेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं दिलं ना की मुलांना खायला मज्जा येते. म्हणजे मला तर असं नेहमी वाटतं की आयांच्या डोक्यात आहे ना दिवस रात्र हाच विचार असतो की मी मुलाला काय वेगळं खाऊ घालू आणि म्हणजे त्यांनी ते खाल्लं पाहिजे. हे बघ अमृता, सगळे शेप आपण ना व्यवस्थित पाडून घेतलेले आहेत. ते आता आपण काढून घेऊया. छान दिसतात मनीषा हे शेप. हे बघ, सगळे व्यवस्थित आपले आकार ह्याचे कापून झालेले आहेत. आपण हे तळून घेणार आहोत. आपलं तेलही तापलेलं आहे. अमृता, एक एक टाकू. हे छान फुलून येतात मनीषा. ते फुलूनही येतात अमृता आणि मस्त असे कुरकुरीत होतात. याला दोन्ही साईडनी ना व्यवस्थित तळून घ्यायचं. आणि असे वजनाला अगदी हलके वाटतायत. ब्राऊन कलर करायचंय. थोडासा हलकासा गुलाबी रंग झाला ना की काढून घ्यायचं. आपले जे सगळे बाईट्स आहेत ते तळून झालेले आहेत. आपण ते एका बाउल मध्ये काढून घेऊया.
अगदी हलके फुलके झालेले तर मनीषा ते. हो. आणि आता अमृतानं आता हे थोडे चटपटीत नको का म्हणून त्याच्यावर घालायसाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा. अच्छा. एक चमचा देते. सगळ्यात अगोदर इथे अर्धा चमचा चाट मसाला, रंगासाठी 1 चमचाभर कश्मीरी लाल मिरची पावडर आणि 2 चमचे पेरी पेरी मसाला. आणि पेरी पेरी मसाला ना तुम्हाला मार्केटमध्ये हो आजकाल इझिली मिळून जातो. इझिली मिळून जातो. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालेलं आहे. आणि आता हा मसाला आपण या बाईट्स वर घालूया. बाईट्स थोडे कोमट आहेत. कोमट असतानाच हा मसाला आपल्याला ह्याच्यावर घालायचा आहे, म्हणजे तो सगळीकडे व्यवस्थित ना लागल्या जाईल, चिकटेल त्याला. हो हो हो. अमृता किती कुरकुरीत आणि हलके झाले. आवाज सांगतोय त्याचा. तुला हे आवाजावरनं लक्षात येत असेल. हो. आणि पेरी पेरी मसाला घालताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार ना थोडं कमी जास्त करू शकता. पण मुलांना ना मनीषा ह्या मसाल्याच खूप अट्रॅक्शन असतं. मुलांना कसं असतं, थोडं चटपटीत लागलं ना की ते त्यांना खायला आवडतं. हे आता व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि आपले असे पटकन पेरी पेरी बाईट्स तयार झालेले आहेत. बरं, पेरी पेरी बाईट्स आपले तयार झालेले आहेत. आपण ते सर्व करूया. अमृता, आपण ना एखाद्या वेळेस ना हा पेरी पेरी मसाला कसा करतात हे आपण जरा दाखवूया. आणि मला वाटतं सगळ्यांना बघायला आवडेल, कारण की हा मसाला आजकाल सगळ्या मुलांच्या फेवरेट आहे आणि तो प्रत्येकाच्या घरी असतो. हो. इतके छान शेप दिसतात ना मनीषा ते. आणि तो मसाला असा मस्त लागले गेला त्याला. थोडस कोमट असताना लावलं ना की मसाला लागल्या जातोच. आता खरं सांगा बरं, मुलांना पॅकेट मधली हवा खाऊ घालायची की असे चटपटीत पेरी पेरी बाईट्स? उन्हाळ्याच्या सुट्ट्या येणार आहेत मनीषा आणि मुलं दिवसभर घरी असतात, तर आपल्या डब्यामध्ये असा चटपटीत पदार्थ असलाच पाहिजे. अगं म्हणजे काय होतं, मुला जरा येता जाता तोंडात टाकतात, हो की नाही? असे छान छान पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत राहा किचन क्वीन्स.